नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र संतोष। आज आपण कासेगावमध्ये टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे। कॉलेज करत करत शेती करणारा कासेगावातील युवा शेतकरी अनिकेत भीमराव गावडे यांची यशोगाथा बघण्यासाठी आलेलो आहे। हा टोमॅटोचा प्लॉट 1.5 एकर आहे। याची लागण कधी केली, चालू कधी झाला, हे आपण त्यांच्याकडं माहिती घेऊया। नमस्कार मित्रांनो, आपल्या प्लॉटची लागण झाली आहे 8 मेला। 20 एप्रिलचं नियोजन होतं, पण जर काय कारण असतं ते कॅन्सल करून आपण 8 मेला नियोजन केलं। आज आपल्या प्लॉटला कमीत कमी 70 ते 80 दिवस पूर्ण झालेत। प्लॉटला 10 ते 12 टन माल निघाला आहे प्लॉटचा। अजून कमीत कमी 30 ते 35 टन माल निघणार आहे। प्लॉट हा आहे 6 व्हरायटी आणि तिकडे निम्मा प्लॉट जो 30 गुंठ्याचा प्लॉट आहे तो आहे 1068। टोटल यातनं टार्गेट किती आहे तुमचं या मालाचं? टार्गेट टोटल आहे 35 ते 40-45 टनापर्यंत जाईल टार्गेट। आतापर्यंत किती टन गेला टोटल? 12 टन माल गेला, 10 ते 12 टन माल गेला आहे। आता नवीन शेतकरी वर्ग तयार होतोय, त्यांच्यासाठी तुम्ही काही माहिती देऊ? त्यांना फक्त एकच सांगणार, जे आज टोमॅटो करतात किंवा काय पण झुकिनी वगैरे, आता काकडी, दोडका, भाजीपाला क्षेत्रात काम करणार क्षेत्रात काम करणारे जे काय करते संयम ठेवत नाही। संयम ठेवत नसल्यामुळे लॉस होतो। इकडे तिकडे मार्केटचा अंदाज घेत नाहीत। मग आता एकदा लॉस झाला की परत म्हणते नको करायला, हे झालं ते झालं। पण संयम ठेवा, त्यांना फक्त एकच म्हणणं आहे माझं, संयम ठेवा। संयम ठेवला की 100% सगळं आपल्याला जे कष्टाचं आपलं फळ आहे ते 100% भेटतं। यावरून एक गोष्ट लक्षात येते, शांतता, संयम आणि वातावरणाचा, मार्केटचा अचूक अंदाज घेऊन केल्यानंतर कोणताही भाजीपाल्याचा प्लॉट लॉसमध्ये जात नाही, तोटा होत नाही। 100% त्यात काही विषयच नाही, फक्त तुम्ही कष्ट प्रामाणिक करा, 100% यश मिळेल। अशीच भाजीपाल्याची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।